नमस्कार, मी ऋषिकेश सावंत. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 16 एप्रिलला गोव्यात फर्मागुडी येथे घेणार जाहीर सभा. साखळी फोंडा नगरपालिका जिंकण्याचा संकल्प. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानवडेंची भाजप कोर कमिटीच्या बैठकीनंतर माहिती. अणजुणे धरणाची पाणी पातळी घटली. गेल्या वर्षीपेक्षा 3.19 मीटर खाली गेलं पाणी. सध्या अणजुणे धरणात फक्त 55 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा. मे महिन्याच्या अखेरीस पावसानं हजेरी न लावल्यास भासणार पाणी टंचाई. शेतीत सोडण्यात येणारं पाणी 30 मे रोजी बंद करणार. पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकरांची माहिती. गोव्याच्या म्हादई अभयारण्य क्षेत्रात वाघांचा वावर झाला कमी. स्टेटस ऑफ टायगर्स अहवालातील माहिती. केरकर म्हणतात, म्हादई अभयारण्यातील आगींमुळे वाघांनी काढला पळ. गत 10 वर्षात 5 वाघांची निर्घृण हत्या. म्हादई अभयारण्यातील अराजकीय कामांबाबत पंतप्रधान मोदींना कळवणार. वाघांचा वावर कमी होण्यामागचं तांत्रिक कारण शोधू. केंद्रासोबत चर्चा करून तोडगा काढू. वनमंत्री विश्वजित राणेंची हमी. बजेटच्या अंमलबजावणीवर मुख्यमंत्र्यांचे लक्ष. सोमवारी घेतली सचिवांशी बैठक. खाते प्रमुखांशी केली चर्चा. काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी मुख्यमंत्री तर शेवटच्या सोमवारी मुख्य सचिव घेणार आढावा. आमदार अपात्र सुनावणी प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हायकोर्टात. सभापती रमेश तवडकरांविरोधात दाखल केली याचिका. आमदारांच्या अपात्रतेबाबत 9 डिसेंबर 2022 पूर्वी दाखल केलेल्या याचिकेवर सभापतींनी काहीही कारवाई केली नाही. पाटकरांचा आरोप. आणि देवदर्शनासाठी गेलेल्या हणजूण ट्रॅफिक सेलच्या पोलिसांचा काणकोण येथे अपघात. स्विफ्ट कार मासेवाहू कंटेनरची टक्कर. कॉन्स्टेबल राकेश विरनोडकरचा मृत्यू तर कालिदास शेटिये, कृष्णा पालियेकर, प्रितेश मांद्रेकर, गृहरक्षक राजेश पटेकर गंभीर जखमी. जखमींवर गोमॅकोत उपचार सुरू. सोमवारी पहाटेची दुर्घटना. सोमवारी भाजपच्या कोर कमिटीची बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत काय निर्णय घेण्यात आले आहेत पाहूयात. या होम मिनिस्टर अमित शाह या 16 तारखेक येता. त्यांची जाहीर सभा फर्मागुडी हांगासर जावपाची आसा. लोकसभेची तयारी म्हणून त्यानुसार सगळीकडे प्रवास सुरू आहे. होम मिनिस्टर अमित शाह 16 तारखेच्या मिटिंगेची तयारी फोंडा म्युनिसिपालिटी आणि साखळी म्युनिसिपालिटी हाजेर डिस्कशन. भारतीय जनता पार्टी आज कोर कमिटीची बैठक झाली. या बैठकी भितर आमचे सगळे कोर कमिटी मेंबर्स उपस्थित आशिल्ले. फक्त सगळे म्हणटा 3 जाण येवन आशिल्ले. आमचे सभापती हे आउट ऑफ स्टेशन आसात आणि दुसरो येवन आशिल्लो आमचो गोविंद पर्वतकर आणि बाकी सगळे आज कोर कमिटीच्या बैठकीक उपस्थित आसलेले. आम्ही बाबू कवळेकर एकला 3 जाण नासलेले. एकूण आमचे पार्टी राष्ट्रीय आमचे नेते आणि आमचे होम मिनिस्टर सेंट्रलांतले अमित शाहजी ते गोंयान लोकसभा प्रवासाच्या निमित्तान येवपाचे आसात आणि त्यामुळे त्यांची जाहीर सभा आणि त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यां बरोबर बैठक असे 2 कार्यक्रम करपाक ते 16 तारखेर येतले. महाराष्ट्रान त्यांचो सकाळचो प्रोग्राम आसा आणि त्यानंतर तो सोंपल्या नंतर सांजचे ते येतले आणि आमी टेंटेटिव्ह फोंडा हांगासर जाहीर सभा घेवप अशें ठरयिल्लें. फायनल एक्झॅक्ट हें जावना. 2-3 जागे आमी मोस्टली फर्मागुडी पण फर्मागुडी प्लस शिरोडा बायपास अशे 2-3 जागे आमी पळयतात आणि त्यामुळे ते वचून फायनल जातले. पण फोंडा ही पब्लीक मिटींग जातली आणि त्यानंतर मागीर आमची जे टीम आसा लोकसभा सांसद प्रवास म्हणून एक हें आसा दक्षिण गोंया भितर, त्या संदर्भात थंय वचून त्यांच्या बरोबर मिटींग जातली. त्यांची कमिटीच्यो आमदार वगैरे सगळे आणि पार्टीची कोर टीम. दुसरें साखळी आणि फोंडा ह्या दोन्ही नगरपालिकेच्यो निवडणुका आसात आणि ह्या निवडणुका आमी सिंबॉलार जरी नासल्यो आसत जाल्यार पार्टीन ते जिखपाक जाय आणि ताका लागून दोन्ही हाचेर आमी इन्चार्ज केल्यात. आमचे राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर हे आमचे पार्टी म्हणून फोंडा म्युनिसिपालिटी भितर लक्ष दितले आणि साखळी मतदारसंघाची जी म्युनिसिपालिटी आसा तेचेर हांव स्वता त्या म्युनिसिपालिटीच्या हातून पार्टी म्हणून लक्ष करतलो. बाकीचे विषय जे आसात ते त्या भागा भितर जातले.
साखळी काडटले तुमी दोन्ही साखळी पूर्णपणे साखळी आणि पूर्णपणे फोंडा आणि त्यामुळे उगीच एक चर्चा फोण्या आणि कोणाबरोबर हे वगैरे असं काय ना स्वतःच्या हाचेर आमी पूर्णपणे चिंतताले मेजॉरिटी तुमची असते मेजॉरिटी नाही कारण आमचे अलायन्स कशें आसा की अलायन्स हे निवडणूक जाल्यानंतर अलायन्स आसा सरकाराक त्यामुळे निवडणुका ज्यो आसा ते निवडणुका आमी दोन्ही कडेन आमी लढयतले स्वबळावर आमी निवडणूक असेंब्ली आमी स्वबळाचेर लढयले आनी मागीर आमी जिखूनय आयल्या न्ही आणि त्यामुळे आता आम्ही परत अलायन्साची ते हातून कित्याक वचूं जाय आमी आमच्या स्वबळाचेर दोन्ही निवडणुका म्युन्सिपालिटीचे लढयतले फोंडे एमजीपी एक्टिव्ह असता म्युन्सिपालिटीन आणि एमजीपी तुमच्याकडे आता सरकारा बरोबर असो तांकां खंय रेकमेंडेट करतलो ना काय आमी पूर्णपणे आमची म्युन्सिपालिटीची निवडणूक आमी लढयतले म्युन्सिपालिटी सगळे सीट्स बीजेपी आपले लढयतले आमी तांचे कडेन उलयतले कारण कशें आतां एक गोश्ट आसा फायनली हांगा सिम्बॉल ना त्यामुळे एखादे कोण लढयता आसतले ते इंडिपेंडंट म्हणून लढयता न्ही पार्टीचो सिम्बॉल ना पण आमी पार्टी म्हणून आमी सदोदीत बॅक करतात उमेदवारांक आणि त्यामुळे आमी सिरियसली लढयतले हणजुणे धरणातील पाण्याची पातळी गेल्या वर्षीपेक्षा 3.19 मीटरनं घटल्याचं दिसून येत आहे। सध्या हणजुणे धरणात फक्त 55 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे। मे महिन्याच्या अखेरीस जर पावसानं हजेरी लावली नाही तर पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवू शकते, अशी माहिती पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकरांनी दिली आहे। पाहुयात सविस्तर वृत्त। संपूर्ण डिचोली तालुक्याची तहान भागवणाऱ्या हणजुणे धरणातील पाण्याची पातळी घटली आहे। गेल्या वर्षी याच दिवशी धरणाची पातळी 80.35 मीटर होती, म्हणजेच 17.8 मिलियन क्युबिक मीटर पाण्याचा साठा होता, जो यंदा 3.19 मीटरनं घटलाय। सध्या धरणात 77.19 मीटर म्हणजेच 11 मिलियन क्युबिक मीटर पाणी धरणात आहे। मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षी शेतीसाठी म्हणजे डिसेंबरमध्ये सोडण्यात येणारं पाणी यावर्षी 1 महिना आधीच म्हणजे नोव्हेंबरमध्ये सोडल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे। सध्या हणजुणे धरणात फक्त 55 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे। मे महिन्याच्या अखेरीस जर पावसानं हजेरी लावली नाही तर पाणी टंचाईची समस्या उद्भवू शकते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील धरणाच्या कालव्यातून शेतीसाठी सोडण्यात येणारं पाणी 30 मे रोजी बंद करण्यात येणार आहे। केरी ग्रामपंचायत क्षेत्रात येवपी हणजुणे धरणाचो जो जलाशय आसा हो हालींच्या दिसांनी खूप दुर्बल जायत आसा, कारण ह्या जलाशयाची उदक धारण करपाची जी क्षमता आसा ती दिसान दीस कमी जायत आसा। तर ही जी क्षमता कित्याक कमी जाता तर त्या संदर्भान आमचे जे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट आसा, जलस्रोत खातें आसा, त्यांचो हाच्या संदर्भान अभ्यासूय जाल्लो ना आणि एकंदर ह्या वाठारान मोठ्या प्रमाणात जंगल तोड जी आसा ती जंगल तोड जाल्ली आसा आणि गेल्या कांय वर्सांसून आमी जर पळयलें जाल्यार एकंदर त्या वाठारांतली जी रानां आसा तर ती रानां लेगीत उद्ध्वस्त जावपाचे सत्र आसा हे चालू आसा। आता सध्या कितें जाल्लें आसा की ह्या धरणाचें उदक जे आसा हे उदक सध्या कमी जाल्लें आसा। तेचे मुख्य कारण म्हणजे कितें आसा की उदक पयलींच सोडलेलें आसा आणि उदक पयलीं सोडलेल्या कारणान त्या धरणाची रिजर्वराची जी पातळी आसा ही कमी जाल्लेली आसा। आणि म्हाका आता जो येणारो म्हयनो आसा, मे म्हयनो आसा, आता सध्या आमी 10 तारीख जी आसा एप्रिलाच्या त्या तारखेक आसा, तर इतलो हो जलाशय त्याची म्हणजे पातळी कमी जाल्ली आसा आणि येणाऱ्या 1.5 म्हयन्यान किंवा 2 म्हयन्यान हे उदक कशें पावतलें हे म्हाका कळना। कारण एका अर्दान आमी ज्या तिळारीच्या उदकाचेर अस्नोडा आणि आमठाणे धरण अवलंबून आसा, तर त्या अर्दान उदक कमी जायत आसा, ते उदक निश्चितपणान मेळप कठीण जाल्लें आसा। दुसऱ्या अर्दान आमच्या ह्या हणजुणे धरणाचे उदक जे आसा त्याची उदकाची पातळी कमी जायत आसा आणि तिसऱ्या अर्दान महाराष्ट्र सरकार जे आसा विर्डी धरणाचे जे काम सुरू केल्लें आसा ताका लागून एकंदर ती वाळवंटी न्हंय आसा त्याची परिस्थिती बिकट जाल्ली आसा। आणि अशा ह्या फाटभुंयेचेर आमच्या हणजुणे धरणाचे उदकाचो हो जीवन आधार 70 डिचोली आणि बार्देशांतल्या लोकां खातीर पिवपाक म्हत्वाचे ठरताले। पूण एकंदर आयज आमी ह्या धरणाची पातळी पळयली जाल्यार ती कमी कमी जायत आसा आणि ह्या संदर्भान धरणाच्या एकंदर उदक साठोवपाची क्षमता जी आसा ती वाडोवपाच्या नदरेंतल्यान सरकारान कांयच प्रयत्न केल्लेले ना आणि त्याचे दुष्परिणाम जे आसा ते आमकां
ह्या वाठारांत पळोवपाक मेळटा. सिल्टेशन जे आसा हे सिल्टेशन म्हणजे गाळ साचपाचें प्रमाण जे आसा हे मोठ्या प्रमाणात थंय वाडलेलें आसा. आणि वॉटर रिसोर्सीस डिपार्टमेंट जे आसा ह्या वॉटर रिसोर्सीस डिपार्टमेंटान ह्या संदर्भात जी उपाययोजना करपाक जाय ती गंभीरपणान केल्ली ना. एकंदर आबादी ह्या परिसरान चल्लेलो आसा आनी ताका लागून ह्या धरणाचो जलाशय जो आसा तो असुरक्षीत आसा, दिसान दीस जायत आसा. पयलींच्या तेंपार हांगासले 4 गांव जे आसा त्या 4 गांवांचे स्थलांतर करून ह्या धरणाचो जलाशय आसा तो निर्माण केल्लो आसा. परंतु तो जलाशय सुरक्षीत उरचो ह्या नदरेंतल्यान कांयच प्रयत्न जे आसा ते सरकार कडल्यान जाल्ले ना आनी ताका लागून उदकाची पातळी जी आसा ती देंवत रावतली आनी येणाऱ्या काळात पिवपाचें उदक जें आसा हें मेळप खूब कठीण जातलें. कारण ह्याच जलाशयाचेर साखळी जलशुद्धीकरण प्रकल्प आनी पडोशे जलशुद्धीकरण प्रकल्प आनी त्या शिवाय अस्नोड्याचो जलशुद्धीकरण प्रकल्प हे 3 प्रकल्प त्याचेर आधारून आसा. आनी आतां जर एकंदर परिस्थिती पळयली जाल्यार कळटा की हें उदक आसा तें वर्तमान आनी भविश्या खातीर पुरप कठीण जाल्लेलें आसा. आतां हे जे केल्लेलें आसा ताका वेटलँड ऑथॉरिटी ऑफ गोवा जे आसा पाणथळ जागा अधिसूचित करपाचें जे प्राधिकरण गोंय सरकारान स्थापन केल्लेलें आसा तेंच्यानुसार हो निर्णय घेतलेलो आसा. पूण आतां जर आमी ही 24 पाणथळीच्यो जागा जर पळयल्यो जाल्यार तेंची परिस्थिती जी आसा ही समाधानकारक ना. तर ती सुदारपाच्या नदरेंतल्यान सरकारान एक कृती कार्यक्रम घेवपाक जाय. त्याच्या उपरांतूच उदक साठोवपाची क्षमता जी आसा ती जर विकसीत केली. आता नंदा तलाव जो आसा हो 75 तलाव जे भारत सरकारान देशाक 75 वर्सां पूर्ण जाली म्हणून जाहीर केल्लेले आसा. तितून गोंयचो नंदा तलाव आस्पाव जाल्लो आसा जो केपेंतल्या काकुमड्डी हांगासर आसा. तर तो जाहीर जालो म्हणून आमकां खूब खुशी जाली. परंतु तो सुरक्षीत उरतालो तितून उदक साठोवपाची क्षमता जी आसा ती वृद्धींगत जातली. ह्या नदरेंतल्यान सरकारान विशेषतः जलस्रोत खात्यान प्रयत्न करपाक जाय. ते जर प्रयत्न जावंक ना जाल्यार 24 पाणथळ जागा अधिसूचित केल्यो आनी तेंचे संरक्षण आनी संवर्धन जर जावंक ना जाल्यार उदक मेळप कुस्तार जातलें. कारण पाणथळ जागा सुरक्षीत करप ही चांगली गजाल आसा. न्हंयो बांयो झरे जे आसा ते सुरक्षीत दवरपाकूच जाय. पूण आमची जी धरणां बांदलेली आसा जे जलाशय निर्माण केल्लेले आसा तेंची सुरक्षता तेंची एकंदर जलवृद्धी जी आसा ती वाडयताले त्या नदरेंतल्यानूय प्रयत्न करप अत्यंत गरजेचे आसा. आपण आहोत केरी सत्तरी येथील अंजुना डॅमच्या वॉटर रिझर्व या भागात आहोत. आम्ही इथे धरणाची पातळी बघायला आलो होतो आणि इथे सध्या पातळी जी आहे धरणाची ती खूप कमी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ह्याच दिवशी म्हणजे आज 10 एप्रिल ह्याच दिवशी गेल्या वर्षीपेक्षा 3.19 मीटरची जी लेवल जी आहे ती खाली आहे. म्हणजे 3.19 मीटर डिफरन्स आहे पाण्याच्या पातळीमध्ये. गेल्या वर्षी हे पातळी जास्त होती आणि सध्या मिळालेल्या माहितीनुसार पुढचे 55 दिवस पुरेल एवढा पाण्याचा साठा तुम्ही माझ्या मागे ह्या अंजुने डॅममध्ये बघू शकता. हे 55 दिवस पुरणार एवढा पाण्याचा साठा इथे उपलब्ध आहे. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 30 मे रोजी इरिगेशनला जे पाणी पुरवठा शेतीसाठी जे पाणी पुरवठा होत आहे ते बंद करण्यात येणार आहे. तर महत्त्वाची गोष्ट जी लक्षात घेण्याची गोष्ट आहे ती म्हणजे 55 दिवस पुरेल एवढंच पाणी सध्या अंजुना डॅममध्ये उपलब्ध आहे. आणि मेच्या अखेरीस पाऊस जर पडला तर पाणी मिळण्याची शक्यता सर्वांना मिळू शकते. ह्या वॉटर रिझर्वमध्ये आम्ही पाण्याची पातळी बघायला आलो होतो. मी विनायक सामंत, डिचोलिओ. गोवा कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील मोले म्हादई अभयारण्य क्षेत्रात वाघांचा वावर कमी झाल्याचं स्टेटस ऑफ टायगर्स अहवालातून समोर आलंय. यावर पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर आणि वनमंत्री विश्वजित राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणालेत पाहूयात. म्हादई नदी ही अभयारण्य क्षेत्रातून वाहते. या भागात दुर्मिळ अशा जैविक संपत्ती आढळत असून निसर्ग चक्रातील महत्त्वाचा असलेल्या पट्टेरी वाघांची इथे सुरक्षित वस्ती आहे. म्हणूनच पश्चिम घाट आणि पर्यायानं गोव्याचे जंगल हे जगातील अतिसंवेदनशील क्षेत्रात मोडलं. मात्र मागील दिवसात या अभयारण्यात लागलेल्या आगीमुळे
इथल्या जैविक संपत्तीला धोका निर्माण झाला. गोवा कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील मोले महादई अभयारण्य क्षेत्रात वाघांचा वावर कमी झाल्याचं स्टेटस ऑफ टायगर्स अहवालातून समोर आलंय. महादई अभयारण्यात झालेल्या अग्नितांडवामुळे गोव्यातील वाघांनी आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवलाय, असा दावा पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकरांनी केलाय. महादई अभयारण्यात चालू असलेल्या अराजकीय कामांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळवणार असल्याचंही केरकर म्हणाले. एकंदर संख्या जी आसा ही कितली आसा हे जरी अधिकृतरित्या स्पष्ट जावंक नसले तरी आयच्या घडयेक गोंयांत 5 वाघ आसा आणि 5 वाघ जरी असले तरी त्यांची परिस्थिती जी आसा ती इतर राज्यांच्या तुलनेन हांगासले वाघ जे आसा हे प्रतिकूल परिस्थितीक सामोरे वयता. कारण 2009 ते 2019 अशा 10 वर्सांत जर आमी पळयले जाल्यार 70 तालुक्यांतल्या म्हादय अभयारण्यान जवळ जवळ 5 वाघांची निगरूणरित्या हत्या जाली. हेचे वयल्यान स्पश्ट जाता की हांगा वाघाचे संरक्षण करपा खातीर जो वन्यजीव विभाग आसा तो जबाबदारीन जापसालदारकेन काम करिना आणि हे काम करिनासल्या कारणानूच आयज वाघांची परिस्थिती जी आसा ती बिकट जाल्लेली आसा. हांगासले जे थळावे मनीस आसा आणि वाघ आसा हांच्यातलो संघर्ष जो आसा तो विकोपाक गेल्लो आसा. तो विकोपाक कित्याक लागून गेला तो जर आमी पळयले जाल्यार लक्षांत येताले की 1999 म्हादई अभयारण्याची निर्मिती जाली आणि ही निर्मिती जाल्या उपरांत कशें आसलें की त्या अभयारण्यान जे थळावे लोक आसात त्यांची शेती बागायती आसात त्यो कांय तेंचे हक्क आसा हे जो मेरेन लोकांचे हक्क तांकां मेळना तो मेरेन हे संघर्ष आसा हो वाडत रावतालो. पूण जेन्ना तांकां तेंचे हक्क दिता त्या वेळार तांकांय काही जपसालदारकी जी आसा रिस्पॉन्सिबिलिटी आसा ती तांकां जाणीव करून दिवप सरकारचें कर्तव्य आसा आणि ती जापसालदारकी तेंच्या भितर निर्माण जाल्ली ना आणि ताका लागूनच मनशा भितरलो आणि वाघा भितरलो संघर्ष जो आसा तो वाडलेलो आसा. आता म्हादय अभयारण्याच्या संदर्भातली परिस्थिती जी आसा ही अत्यंत बिकट अशी जाल्लेली आसा. आमी हालींच्या दिसांनी जर पळयले गेल्या म्हयन्याभरान ज्यो जंगलाक आगी लागल्यो त्यो जर पळयल्यो जाल्यार लक्षांत येता की हे जंगल जे आसा हे पुराय तरेन असुरक्षीत जाल्लेलें आसा. काजी आनी हेर नगदी पिकाची लागवड जी आसा ती व्हड प्रमाणान हांगासर जाता आणि तेचेर नियंत्रण दवरपी जी वन्यजीव यंत्रणा आसा ती खंय तरी निष्क्रिय आनी हतबल जाल्ल्याचें चित्र आमकां पळोवपाक मेळटा आणि ताका लागून एकंदर हे चित्र जे आसा हे चित्र भयानक अशें जाल्लें आसा. आणि आयज आमकां म्हणजे म्हादय अभयारण्य जे आसा त्या म्हादय अभयारण्यान आणि गोंयच्या हेर अभयारण्यान वाघाचो राबितो जो आसा हो असुरक्षीत आमकां जाल्लो पळोवपाक मेळटा. ताच्या उलट आमच्या देगेक म्हणजे आता आमचो जो करंजोळ गांव आसा त्या करंजोळ गांवाच्या बरोबर विरुद्ध दिशेक विरोंजोळ गांव आसा हो काळी टायगर रिझर्वान येता, काळी व्याघ्र क्षेत्रान येता. ह्या काळी व्याघ्र क्षेत्रान वाघाची संख्या जी आसा ती वाडलेली आसा. त्याचे मुख्य कारण म्हणजे कितें आसा की त्या परिसरान जे रान खातें आसा हे रान खातें बऱ्या पद्धतीन काम करता आणि तांकां जो तेंचे सरकार आसा ते आडमेळे निर्माण करिना. आता काळी टायगर रिझर्वांतल्यान जायत्यो अडचणी ज्यो आसा ह्यो अडचणी निर्माण जाल्लेल्यो आसा. पूण तरी आसतना थंयचे जे वन खातें आसा त्या वन खात्यान त्या लोकां बरोबर एक विश्वासार्हता निर्माण केल्लेली आसा. हाच्या उलट आमच्या म्हादय अभयारण्य आसूं किंवा हेर जे आमचो मोले राष्ट्रीय उद्यान किंवा आमचे महावीर अभयारण्य आसूं किंवा खोतीगांव आणि नेत्रावळी अभयारण्य आसूं हांगासर वाघा खातीर सुरक्षीत अधिवास ना आणि सुरक्षीत अधिवास नासल्या कारणान तेंची संख्या जी आसा ही संख्या आमकां कमी जाल्ली पळोवपाक मेळटा. वाघाची संख्या वाडोवपा खातीर जे नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी जे आसा व्याघ्र प्राधिकरण जे आसा तेंच्यांनी काही सुचोवण्यो केल्ल्यो त्या सुचोवण्याचे जर सरकारान पालन केलें जाल्यार त्याची जर अंमलबजावणी केल्ली जाल्यार म्हाका दिसता की वाघांची संख्या जी आसा ती वाडटली आसता आनी ताचो फायदो जो आसा तो आमकां आमच्या एकंदर अस्तित्वा खातीर पूरक ठरतालो आसतलो. कारण आमची जी जंगलां आसा ह्या जंगलांतल्यानूच आमची म्हादय आणि हेर न्हंयो ज्यो आसा तेंचो उगम जाता. आयज जर आमी पळयले जाल्यार तेंचे पात्र जे आसा कोरडे ठणठणीत पात्र पडत आसा. तेचे मुख्य कारण म्हणजे जे नैसर्गिक वृक्ष आच्छादन आसा ते जेन्ना कमी जाता तेन्ना डोंगरांच्या उतारांची आणि विशेषतः डोंगरांच्या माथ्यांची
उदक धारण करपाची क्षमता जी आसा ती कमी जायत आसा आनी ताका लागून आमी विसरपाक जायना की वाघांचो जर राबितो असुरक्षीत जालो जाल्यार त्याचो आमच्या एकंदर अस्तित्वाचेर गंभीर दुष्परिणाम जाता. पत्र बरोवपाचें निश्चित केल्लें आसा की केंद्रीय वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय जे आसा आणि देशाचे प्रधानमंत्री आसा तांकां एकंदर हांगासर म्हादय अभयारण्यान जी अराजकता निर्माण जाल्लेली आसा त्या संदर्भात हांव बरयतालो. कारण हांगासर कशें जाल्लें आसा की डेप्युटी कन्जर्वेटर ऑफ फॉरेस्ट आसा, रेंज फॉरेस्ट ऑफिसर आसात, पूण ज्या पद्दतीन तांकां काम करपाक स्वातंत्र्य मेळपाक जाय तें स्वातंत्र्य मेळ्ळें ना आणि अतिक्रमणां जी आसा ही अतिक्रमणां इतली वाडत चल्लेली आसा की तेचेर अजिबात नियंत्रण ना. आता फॉरेस्ट रायट क्लेम जे आसा ह्यो सेटल करपाकूच जाय, पूण त्यो कश्यो सेटल जावपाक जाय आसल्यो की 99 आणि 99च्या पयलीं पासून जे लोकांनी हांगासर काजू बागायती निर्माण केल्लेले आसा तांकां तेचे हक्क मेळप गरजेचे आसले, पूण ते न करतात. आता हालींच्या तेंपार सुद्धा ज्या जंगलान अतिक्रमण जाल्लेलें आसा, ज्या जंगलांनी रानां नश्ट केल्लेलीं आसा तांकां सुद्धा ह्या संदर्भात हक्क दाखल करपा खातीर मुभा दिल्लेली आसा. हातूंतल्यान एक अनिश्ट प्रथा जी आसा जंगलां उद्ध्वस्त करपाची ती निर्माण जातली आणि एकंदर हो जो सैमीक अधिवास आसा हो असुरक्षीत जातालो. तर त्या संदर्भातली जी म्हाका दिसलेली खंत आसा ती हांव प्रधानमंत्र्यांकडेन आणि केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाकडेन व्यक्त करतलो. त्या संदर्भात हांव पत्र बरोवपाचें निवेदन दिवपाच्या तयारीन आसा. हें स्पश्ट जाल्लेलें आसा कारण 2009 ते 2021 मेरेन आमी जर पळयले जाल्यार 5 वाघ जे आसा ते मेल्लेलेचे स्पश्ट जाल्लेले आसा आणि वाघाक मारपी जे लोक आसा तेंचेर कारवाई तर सोडाच, पूण आता जे सध्या वाघ ह्या परिसरात रावतात तर त्यांचो अजिबात सुरक्षीत दवरपाच्या नदरेन सुद्धा वन खाते जे आसा हे अपयशीत थारलेले आसा आणि ताका लागूनच आमचे वाघ जे आसा ते सध्या कर्नाटकान आणि महाराष्ट्रान संचार करीत असलेल्याचे पुरावे जे आसा ते आमकां मेळत आसा. दरम्यान गोव्याच्या जंगलात प्रामुख्याने म्हादई अभयारण्य परिसरात वाघांचा वावर कमी होण्यामागचं तांत्रिक कारण शोधणार असल्याचं वनमंत्री विश्वजित राणेंनी सांगितलंय. तर काल टायगर सेन्सस रिपोर्ट रिलीज केला आणि गोव्यात सिंहाची संख्या कमी आहे. वेस्टर्न घाट म्हणजे गोवा इज अ पार्ट ऑफ वेस्टर्न घाट. ते म्हाका वाचून तरी दी न्ही. काल हांव वाचतालो पूण म्हाका ते डिटेल इंडियाचे वाटता पण वेस्टर्न घाट कमी आमचे खंय चुकता. वेस्टर्न घाट म्हणजे इज नॉट ओन्ली गोवा. वेस्टर्न घाटाची एरिया पयली पळय, पण ते ऑफिसर एंड स्पेशलिस्ट जे कोण हा आणि काल सांगलें न्ही जायची चर्चा जायते चॅनलार जाल्ली आसा आणि प्लस जे कितें आयलां वेस्टर्न घाट गोवा इज अ पार्ट ऑफ वेस्टर्न घाट. तुमी फक्त गोंयाचे कमी जाला म्हणून तशें ना, गोंयान संख्या कितली आसा ते पयली म्हायती काडूंक जाय न्ही. आनी ह्यो सगळ्यो गोश्टी जे आयल्या ते रिपोर्ट मागून घेता पयली वाचता न्ही. एक्शन हांव सांगत हा न्ही फॉरेस्ट मॅनेजमेंट प्लॅन आनी इतर काही गोश्टी हे सारखे जावंक जाय. तुमकां जर वायल्ड लायफ वाडोवंक जाय गोंयान आनी वायल्ड लायफ सँच्युरी वायब्रंट वायल्ड लायफ सँच्युरी दुसरे सारखे जावंक जाय तर आमकां केंद्र सरकार कडेन संपर्कान रावन आमकां वेगळ्या तरेन काम करपाक जाय. आमकां आयज फक्त टायगराचो विशय तुमी घेतलो म्हणून जावचें ना. ताका खाद्य कितें गावतलें थंय तेजे जे कितें हेजे प्रमाणे जे कितें जाय त्यो गोश्टी कशे वाडटल्यो गोंयान. इफ देर इज नो फूड चेन ते सारकें डेवलप जावंक ना जाल्यार तुजो वायल्ड लायफ त्या तरेन जावचें ना न्ही. आयज तुमी पळया आयज सारकें जर परिस्थिती आशिल्ली वायल्ड लायफ सँच्युरीन आयज बिबटे पॅन्थर गांवांत कित्याक शिरता हे विचार तुमी करूंक जाय. आतां ते ऑलरेडी सांगला मिस्टर लुत्रा म्हणून ताका हांवें एडवायजर म्हणून घेतला. तो PCCF आशिल्लो कर्नाटकाचो. कबिनी डेव्हलप करपाक तेजे सहभाग आशिल्ले. ते सगळे गोश्टी ते करपाक जाय. कोविड महामारीनंतर लोक आयुर्वेदिक नैसर्गिक उपचार आणि होमिओपॅथी या उपचार पद्धतीकडे वळू लागले आहेत. महामारीनंतर लोकांनी आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे असं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले आहेत. होमिओपॅथी ही सर्वांगीण उपचार पद्धत असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हॅज रिकॉग्नाइज्ड द होमिओपॅथी एज एन मेडिकल सायन्स. दिस इज फर्स्ट. आम्ही बरेचशे फावटी आमकांच प्रश्न पडटा की रिकॉग्नाइज केल्या काय ना आणि खूप जणांच्या समोर प्रश्नचिन्ह आसा. म्हणून सांगता बिपिन साळकर उलयता आसतनाय ताणें सांगलें की जगातली दुसरे मेडिकल सायन्स जर खंयचे आसत जाल्यार वीच इज एन होमिओपॅथीक सायन्स वीच इज प्रॅक्टिसीस ऑल ओवर द वर्ल्ड. खूब जाण आज म्हणजे आमी पळयता की
आफ्टर पोस्ट कोविड लोक आर मोर कॉन्सन्ट्रेट, म्हणजे चडांत चड लोकांक इंटिग्रेटेड प्रॅक्टीस नॅचरोपॅथी कडेन लोक वचपाक लागिल्ले आसा, आयुर्वेदा कडेन लोक वचपाक लागलेले आसा, होमिओपॅथी कडेन लोक वचपाक लागलेले आसा, लोकांक हेल्थ चडांत चड लोक काळजी घेवपाक लागलेले आसा. आमी आयजूय पळयता पोस्ट ग्रॅज्युएशन्स इन हॉस्पिटल एडमिनिस्ट्रेशन, पोस्ट ग्रॅज्युएशन इन इन्शुरन्स सेक्टर, पोस्ट ग्रॅज्युएशन इन डिफरंट मेडिकल फ्रेटर्निटीज दे आर द वॅकंट. कोणूच पोस्ट ग्रॅज्युएशन ह्या हेल्थ सेक्टरांतल्या एका वीच इज करस्पॉन्डन्स अदरवायज डायरेक्ट कोणूच करपाक वचना. हांवें लागच्यान पळयलां म्हणून सांगता. आनी वी पीपल आर इलिजिबल टू डू डॅट. बींग एनी ग्रॅज्युएट इज इलिजिबल आहा जाल्यार आमी कित्याक इलिजिबल ना? वयल्यान दर इज अ प्लस पॉयंट फॉर अस, म्हणजे इजिली फ्रॉम आमी मेडिकल फ्रेटर्निटींतल्या येयल्ल्या कारणान आमकां तो प्लस पॉयंट आसा. ना जाल्यार पास आउट जाल्या उपरांत करतले कितें? एक तर नोकरी मेळना जाल्यार प्रॅक्टीस करिनासतना बरीच जाणां घरा रावल्या. म्हणून म्हजी रिक्वेस्ट आसा, ताज्या भायर देर इज अ वेलनेस टुरिजम, गूड कन्सेप्ट इन अवर स्टेट. आतां वेलनेस टुरिजमाच्या खातीर आज जेका आमी इंटिग्रेटेड प्रॅक्टीस म्हणटा, इफ तुमी जर विजीट करून पळयलें वेगवेगळ्या ठिकाणची वेलनेस सेंटर, there is an Ayurveda, naturopathy, physiotherapy, homeopathy, all pathies, they are coming together and giving the integrated practice. The integrated pathy जेका आमी म्हणटा ती प्रॅक्टीस वेलनेस टुरिजमान सुरवात जाल्या आनी खूब बऱ्या पद्दतीन चालू आसा, स्पेशली इन द southern part of India. I have visited so many wellness tourism centers आणि they are giving the good result also. आमी जर ट्रेडिशनली फक्त हांव म्हाज्याच थंयसर बसतलो आनी हांव एकदां सांगतालो की आयुर्वेद आमी प्रॅक्टीस करून उपयोग ना, आयुर्वेद आमी सेल करपाक जाय. होमिओपॅथी फक्त प्रॅक्टीस करून जावचें ना, होमिओपॅथी सेल करची पडटली, देन ओन्ली इट वील वर्क. यू कॅन स्टार्ट विथ अन वेलनेस टुरिजम सेंटर in collaboration with so many 5-star hotels are there, 3-star hotels are there. You can start your own also. The government is ready to support. धारगळ पेडणेतील आयुष हॉस्पिटलमध्ये गोवा मानव संसाधन विकास महामंडळातर्फे 42 कामगारांची भरती झाली आहे. या इस्पितळातील मनुष्यबळाची माहिती राज्य आरोग्य खात्याकडे उपलब्ध नाहीये. याचाच अर्थ या इस्पितळचं पूर्ण व्यवस्थापन दिल्लीतून होतंय हे स्पष्ट झालंय. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट. मोपा विमानतळानंतर धारगळ येथील आयुष इस्पितळामुळे पेडणेकरांना मोठमोठ्या रोजगाराच्या संधी मिळतील असे गाजर पुढे गेले होते. या गाजरांची पुंगी आता वाजली आहे. मोपाबाबत निराशा बनलेल्या पेडणेकरांच्या नशिबी आयुष इस्पितळात गोवा मानव संसाधन विकास महामंडळाची सेक्युरिटी गार्ड, मल्टीटास्किंग स्टाफ, प्लंबर आदी कामं पदरी पडली आहेत. कोणती पदं? सेक्युरिटी गार्ड 12, मल्टीटास्किंग स्टाफ 3, प्लंबर 1 तर इतर 26. प्लंबर आणि सेक्युरिटी गार्डचे काम करणारे एकूण 13 ही पेडणे तालुक्यातील कामगार आहेत. सेक्युरिटी गार्डमधील 6 जणांना अतिरिक्त वेगळ्या ठिकाणी ड्युटी घालण्यात आली. MTS पदावर असलेले 2 जण सत्तरी तालुक्यातील असून एकटा पेडणे तालुक्यातील आहे. तर इतर कामं करणाऱ्यांपैकी 18 जण पेडणे तालुक्यातील असून 3 जण साकळी, 3 जण डिचोली तर 2 जण बारदेश तालुक्यातील आहेत. विधानसभेत आमदार विजय सरदेसाईंना मिळालेल्या लेखी उत्तरातून ही माहिती समोर आली. आयुष हॉस्पिटलात 85% जागा स्थानिकांसाठी राखीव असतील असा करार केल्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले होते. आता या पदांची माहिती राज्य आरोग्य खात्याच्या आयुष विभागाकडे उपलब्ध नाही. याचाच अर्थ या इस्पितळाचे व्यवस्थापन थेट दिल्लीतूनच केले जाते. थेट दिल्लीतून व्यवस्थापन केले जाणाऱ्या या इस्पितळात आता स्थानिकांना प्राधान्य मिळेल काय, की मोपानंतर आयुष हॉस्पिटल हा पेडणेकरांना चुना लावण्याचा दुसरा प्रकार, असा सवाल आता पेडणेकर करू लागले आहेत. अखिल भारतीय आयुर्वेदा संस्थान यांनी 15 फेब्रुवारी 2023 रोजी गोवा मानव संसाधन विकास महामंडळाला पत्र पाठवून कामगार उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. डेटा एंट्री ऑपरेटर 12, मल्टीटास्किंग स्टाफ 12, वॉर्ड अटेंडंट 10, साफसफाई कर्मचारी 10, सेक्युरिटी गार्ड 10, लॅब अटेंडंट 3,
प्लंबर 1 अशी एकूण 58 पदे भरून काढण्यासाठी मनुष्यबळ देण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली होती। त्यानंतर जाहिरात काढून पद भरणे अपेक्षित होतं, परंतु तसं काहीही झालेलं नाही। त्यानंतर 19 मार्च 2023 रोजी गोवा मानव संसाधन विकास महामंडळाने मल्टीटास्किंग स्टाफ पदाची परीक्षा घेतली। या परीक्षेला एकूण 1582 जणांनी अर्ज केले होते। वर्ष 2020 पासून आतापर्यंत 673 सेक्युरिटी गार्डची गोवा मानव संसाधन विकास महामंडळात नियुक्ती करण्यात आली। या व्यतिरिक्त एकूण 765 कामगार गोवा मानव संसाधन विकास महामंडळात कामासाठी आहेत। ज्ञानेश्वर वरकसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह। 3 वर्षात टीबीने 336 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। महत्त्वाचं म्हणजे या संख्येत दरवर्षी वाढच होत असल्याचं समजतंय। पाहुयात या संदर्भातील सविस्तर वृत्त। राज्यात गेल्या 3 वर्षात 336 टीबी रुग्णांचा मृत्यू झालाय। 2021च्या तुलनेत 2022 मध्ये मृतांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी लोकसभेतील लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून समोर आलंय। मंत्री पवार यांनी दिलेल्या उत्तरातून 2020 मध्ये राज्यातील 72 टीबीग्रस्त रुग्णांचा मृत्यू झालाय। 2021 मध्ये 17 रुग्णांची भर पडून हा आकडा 89 इतका झालाय, तर 2022 मध्ये 175 जणांचा टीबीने मृत्यू झाला। टीबी म्हणजे मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस बॅक्टेरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीवाणूंद्वारे होणारा घातक संसर्गजन्य रोग। टीबीचे विषाणू फुफ्फुसांवर परिणाम करतात, शिवाय मूत्रपिंड, मेंदू आणि पाठीचा कणा यांसारख्या शरीराच्या इतर अवयवांना देखील नुकसान करतात। टीबी हवेतील थेंबांद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तींकडे पसरत जातो। फुफ्फुसाच्या टीबीची लक्षणं झालेली लोक जेव्हा शिंकतात, खोकतात किंवा थुंकतात तेव्हा ते टीबीचे जंतू हवेत सोडतात। फाटल्या 3 वर्साचे कोविड आशिल्ल्या कारणान चडशे पेशंट घरातले भायरूय सरनाशिल्ले। तेन्ना आमच्या मनान जेन्ना ते पावले तेन्ना तांचे टीबीचे दुयेंस खूब फुडें पाविल्लें। सो जेन्ना टीबीचें दुयेंस खूब फुडें पावता तेन्ना आमकां ट्रिटमेंट करपाक मातशें कुस्तार येता। सो आतां सद्याची परिस्थिती अशी आसा की हे दुयेंस म्हणजे लोकां मदीं वाडिल्लें आमकां दिसना। आतां तें स्टॅटीक उरना, म्हणजे तितलेंच उरना आनी हाजे फुडें तें कमी जातलें अशी आमची अपेक्षा आसा। कित्याक आतां कोवीड पॅन्डेमिकाचे दीस गेल्या आनी आतां आमी जाता तो परेन आमच्या परीन जांकां टीबी आसा तांचेर ट्रिटमेंट करून तांकां क्युअर जावपाचे प्रयत्न करता। सो म्हज्या मतीन तरी आतां हाजे फुडें ते फिगर दाखयता ते कमी जातले मॉर्टेलिटी। ओके, सध्या सरासरी असे पेशंट असे दिसाक जावं म्हयन्याक असे कशे येता, चड येता काय कमी? सध्या ऑन एन एवरेज गोंयांत अशे 2000 सुमार पेशंट जाता एका वर्साक। सो चडशे पेशंट ते आमचे कडेन येता आनी ते पेरिफेरिकूय वता, प्रायमरी हेल्थ सेंटरांतूय वता। कित्याक गव्हर्मेंटान टीबीचे निदान करपाची सुविधा सगळे कडेन दवरल्या, बऱ्यांतली बरी मशिनां आतां उपलब्ध केल्या। ही पेरिफेरिकूय आसा सेंटरांचेर, सगळ्या हेल्थ सेंटरांचेर आनी आमचेय कडेन आसा। सो अर्द पेशंट हेल्थ सेंटराचेर वता आनी अर्द पेशंट आमचे कडेन येता अशें म्हणलें। आनी ही सुविधा ज्यो उपलब्ध करून दिल्या तातूंत आमकां टीबीचें दुयेंस जाता तितलें बेगीन निदान करूंक शकता। सो जर हे पेशंट जांकां खोकली किंवा जोर येता आनी जे 2 आठवड्याचेकूय चड दीस जाले जोर आनी खोकली येता, ते जर आमचे कडेन आयले जाल्यार आमकां रोखड्या थुकी तपास करून ते टीबी आसा काय ना ते करून दिता। कित्याक हे बऱ्यांतली बरी सुविधा आतां आमकां सेंट्रल गव्हर्मेंटान टीबी कंट्रोल प्रोग्रामान उपलब्ध करून दिता। ओके, आणि सेंट्रल गव्हर्मेंटान एक टार्गेट दिला की 2025 पर्यंत टीबी ही नाच करपाची, म्हणल्यार टीबी हे दुयेंस काबार करपा खातीर एक हें केला। सो हेच्या खातीर कशें तुमचें काम चालू आसा? गोंयांत पॉसिबल आसा तें करपाक? हय, आमी पॉझिटिव्ह आसा। अंदूच्या वर्सा जो स्लोगन आमकां वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनान दिला, येस वी कॅन एंड टीबी असो स्लोगन दिला। हाका लागून आमचे मदीं सगळ्यांनी पॉझिटिव्ह एटिट्यूड आयल्या आनी आमकां एनर्जी आयल्या दाखोवन दिवपाक आमी टीबीचें दुयेंस हें एलिमिनेट करूंक शकता म्हणून आमच्या देशाक तरी 2025 साला मेरेन। आनी दुसरें म्हणजे आमी आतां टीबी प्रिव्हेंटीव ट्रिटमेंट म्हणजे टीबी जावपाक जायना म्हणून हे औषधां सुरू केल्या सेंट्रल गव्हर्मेंटा मार्फतीन। टीपीटी म्हणजे टीबी प्रिव्हेंटीव ट्रिटमेंट म्हणून सुरू केल्या, जे
लोक आसा जांकां टीबीच्या पेशंटा कडेन सामको डायरेक्ट कॉन्टॅक्ट आयला तांकां आमी तपासून तांकां टीबी जावना हाची पयलीं खात्री करतले आनी तांकां टीबी जावपाक जायना म्हणून तांचो ट्रिटमेंट करतले म्हणटकच हाचे फुडें टीबी जावपाचें कमी जातलें आनी इल्लें करून आमकां दिसता आमकां टीबी ना करपाक आमच्या देशाक खूब मदत जातली. केंद्र सरकारने 2025 पर्यंत संपूर्ण देश टीबी मुक्त करण्याचं ध्येय ठेवलंय. त्यासाठी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत सर्वच राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रम करण्यात येत आहेत. टीबीग्रस्त रुग्णांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मदत पुरवण्यात येते असंही मंत्री पवार यांनी उत्तरात म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. 6 महिन्यात कुळमुणकार खटले निकाली काढण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं कुळमुणकार समितीकडून स्वागत करण्यात आलंय. निर्णयाची कारवाई न झाल्यास अवमान याचिका दाखल करणार असल्याचा इशारा समितीकडून देण्यात आलाय. कुळमुणकार प्रकरणी 6 महिन्यात निकाली काढा असो एक जजमेंट गेले ते विका हायकोर्टान काढला आणि त्या जजमेंटाचो आम्ही योकार करतात, स्वागत करतात. आणि 1964 ते 1976 पर्यंत वेगवेगळे तरेची अमेंडमेंट जाली कुळाची आणि 8 नोव्हेंबर 1976 ह्या दिसा टिलर्स डे म्हणून म्हळ्यार जो कसयता तोच मालक जालो आणि तेन्ना हो कायदो पास जालो. कसेल त्याची जमीन आणि राहीच्या जमीन हो भांगराचो कायदो तेन्ना मोगल पक्षान हंसाई बांदोडकरान आनी ताई चोवळी आशिल्ले शशिकला ताई काकोडकर हिणें हाडलो. पण ताज्या नंतर जी सरकारां जाली ताणें ह्या कायद्याची अंमलबजावणी केली ना. आज जी एप्लिकेशनां मामलेदारांक आनी कलेक्टरांक एप्लाय जातात ताचो आज पर्यंत निवाडोच लागना. ती आदीर जातात, डेटी दीत आसात. डेटी दिवपाचें हें बंद जावपाक जाय. कारण आज समज जो जजमेंट आयला हायकोर्टान जज सोनरान जो दिला ताजी अंमलबजावणी जावपाक जाय आनी ती समज तुमकां जायना. जजमेंटान सांगला की 6 महिन्या भितर कुळाच्यो आनी मुणकाराची एप्लिकेशन डेट शिवपाचो. फ्रॉम दॅट डेट 6 महिन्या भितर ह्यो केसी आसात त्यो निकाला लागपाक जाय आनी समज त्यो लागनात जाल्यार कोर्टाचो अवमान जातलो अशें आमकां दिसता. त्या खातीर ह्या सरकारान अवमान करचो न्ही आनी जो जजमेंट दिला ताजेर अंमलबजावणी करून कुळां मुणकारांक जे खरोखरच गरीब आसा तांचे कडेन पयशे नात एडवोकेट करपाक टायम टू टायम तांकां पयशे दिवचे पडटात एडवोकेट काडलो म्हणटकीर ते सगळे थांबोवंक तांकां न्याय मेळपाक जाय अशें दिसता. तुमकां खबर आसतलें की डेमोक्रेसीक एक 4 पिलर आसतात, कार्यपालिका, विधायिका, पत्रकारिता आनी एक न्यायपालिका. पण 4 पिलरांतले 2 पिलर जे आसात खंयचे कार्यपालिका आनी विधायिका हे खंय तरी कमी पडटात आमच्या लोकांक न्याय दिवपाक, गरीब लोकांक. कित्याक हे बरोबर चलतात, कार्यपालिका आनी विधायिका बरोबर चलतात. पण आमकां दिसता हाजे बरोबर जे 2 पिलर आसात, जे पत्रकारितेचे पिलर आसात आनी न्यायपालिका, हे टायम टू टायम आमकां सपोर्ट करता लोकांक आनी तांचे प्रश्न जे पळय आसात ते कार्यपालिका मांडटात. तर म्हाका दिसता जे तरेन कार्यपालिका आनी विधायिका ते पळय फाटी पडटा खंय तरी आनी बोध घेवचो प्रेसाचो आनी ज्युडिशियरीचो आनी जे पेंडिंग इश्यू आसात ते मुखार काडचे. हे सगळे अन्यायकारक तेन्ना 2014 जाताले आनी जेन्ना हे आमी आंदोलन पेटयले तेन्ना आमी एक मागणी करताली स्पेशल की हे जे सगळे गोवाचे केसीस आसात, तेलंगणाचे कुळमुणकाराचे केसीस आसात, त्या सगळ्या केसीक स्पेशल मामलेदार फॉर्म आज तीच मागणी हुमायूनच्या हायकोर्टान दिल्या. त्याबद्दल आमकां मनापासून आमी खुशी आसा. त्याच्यामध्ये 3 गजाली सांगले. तातूंतली एक जी गजाल आसा की जी स्पेशल मामलेदार हाचेर आसच्यो आनी त्या मामलेदारान शेनवाराचें काम करचें. शेनवाराचें काम करचें आनी आयतार एक दीस सुटी घेवपाची. तातूंत तेणी मेन्शन केलां आपल्या ऑर्डरीन आनी दुसरें मेन्शन केलां की हे केसी 3 पेक्षा जास्त वेळा तेची सुनावणी घेवची न्हू. ठीक आहे, हाच्या वयर ताणी घेवचें न्हू आनी हे सगळें करता तेणी स्थगीत दवरचें न्हू आनी अंतीम जो डिसिजन दितलो, फायनल जो तेणी डिसिजन दितलो तो 30 दिसांच्या भितर म्हणजे एका म्हयन्याच्या भितर त्या कुळमुणकाराक डिसिजन दिवपाक जाय.
हे सगळं रिपोर्ट त्याला स्टँडिंग रिपोर्ट जो आसा तो ताणी कृती अहवाल त्यांनी की सप्टेंबर पयल्या आपणाक सबमिट करून सांगता. कळंगूट भागात अनधिकृत दलालांचा सुळसुळाट झालाय. या प्रकारावरून कळंगूटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी सरकारसह स्थानिक आमदारावर ताशेरे ओढलेत. पंचायतीला दोष देणारे आमदार स्वतः कळंगूटचे नसल्याने अशा अनधिकृत दलालांच्या विरोधात काहीच करत नाहीत असा खळबळजनक आरोप सिक्वेरा यांनी केलाय. तर पोलिसांनी अशा अनधिकृत दलालांवर लक्ष ठेवून कारवाई करावी असंही आमदार मायकल लोबो म्हणाले. विचार टाउट्स अजूनही असतात आणि लोकांक टुरिस्टांक बी वाज हाडटात. आयज हांवें आयकलां की तो आमचो MLA उलयतालो म्हणून. आय थिंक हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. जो तर पंचायतीक पावर आसा जाल्यार हांव कितलो करूंक शकतालो. वी हॅव एक्झिक्युटीव पावर. वी डोंट हॅव एक्झिक्युटीव पावर. आय हॅव टू गो थ्रू द पुलीस. देन द पुलीस हॅज टू टेक एक्शन. आतां जर आमी खूब जाणांक गट धरले आनी खूब जाणांक लेटर करून पुलिसेक धाडले. खूब जाणांचे स्कूटर बसून हाडून दवरल्यो. काय जायना एक्शन. सगळे हे हांवें CMाक बसून सांगलेलें आसा. आतां CM तरी बसून सांगता आनी हांव तुमकां काय सांगता, कळंगूट पंचायत आमी केन्ना डॅन्स बार ऑर टाउट्स ऑर ऑफ दीस इलिगल एक्टिविटीज थंयसर आमी केन्नाच लायसन्सां दिना आनी आमी दिवचेय ना. They are taking advantage by taking a restaurant license. So that's why we are very firm this time not to renew the licenses. They go to the court of law, get that order. We can't do anything. We can't do anything. People are impatient. But what to do? कायदो आसा. जो तर तो म्हणटा हांकां एक पावटी दवर, दोन पावटी दवर, तीन पावटी दवर. पुलिसेक सांगला हे जाणा दोरान दाखोय मरे. उलयताय कितें तूं आदी आसलोय आतां आहाय आनी हे फुडेंय आसतलोय. पूण म्हाजो एक म्हणणें कितें, हे टाउट्स कालागूट बंद जावंक जाता. आमचो हात आहा तुमचे कडेन तुमचेशी. आमी स्वताक म्हाजे वॉर्ड मेंबर सगळे एक लाख गट धरून हाडटा आमी. आनी ती इवन आमी त्या हॉटेलां बसून तांकां नोटीसी धाडलेल्यो आसा. ती हॉटेलांनी ते टाउट्स व्हरून ते गेस्टांक घालतात. वेन वी केम फर्स्ट ओनली the first month or the second month we kept one in Nilam the Grand व्हडलो इश्यू जाल्लो. तेन्ना तो खंय आसलो उलयता तो. व्हडलो इश्यू जाल्लो तेन्ना आमी इश्यू केलो तो इश्यू पालयलो. सो अशें तरी म्हणटा टाउट्स तरी बंद जावंक जाय. म्हाकाय जाय, आमच्या पंचायतीकूय जाय, आमच्या कुंगडकाराकूय जाय टाउट बंद करप. बिकॉज इट ब्रिंग्स अ बॅड नेम टू कालागूट. आनी अशें तरी जायत न्हू आमी कालागूट काबार जातले. आय सी तेका व्हडलो इंट्रस्ट ना. तो ह्या गांवचो न्हू. जो तो गांवचो जाल्यार तेका आसपाचें कितें तरी आसपाचें. बाबा या पुलिसेक आपय कितें कर रे. तेका व्हडलो इंट्रस्ट ना हांगासर. आनी आमच्या कोंगडकारांनी सगळे आमच्या कोंगडकारांनी एकूण दिला तांकां आमकां आदले पंचायतीन झिरो करून उडयले. पळय इट इज लेफ्ट अप टू द पुलीस डिपार्टमेंट टू डिसायड. आता म्हाज्या न्हय पुलिसेक ब्लेम करूंक जायना. बिकॉज दे मस्ट बी हॅव्हिंग सर्टन लॉज. तितलेच कायदे तेंचे लागीं आसता दिसता ते. बेश्टेच आमच्यान भोव व्हांवंक जायना. तुमी वचात असेंब्लीन आनी तुमी कायदो करात मरे. तुमच्या लागीं कित्याक करूंक जायना. तुमी ना 40 MLAs आहा. 40 MLAs एकल्यान तरी काडला हो इश्यू. टाउट्स डॅन्स बार इलिगल हे ते असेंब्लीन काडला कांय काडिना. टुरिझम मिनिस्टरी हांगा येवन गेलो. तुमी आसले वांगडा. त्यांचे कितें म्हणणें आसा तुमकां कितें दिसता तेंचे कडेन तुमी कंप्लेन. हांवें तेकाय सांगलेलें बाबा टाउट्सांचे तरी कितें कर मरे म्हणलें. वयर आमी करूंक जाय सगळे म्हणलें फुटींग जाय जालें. तितल्याच टायमा काबार मागीर. दे आर नॉट वॉकिंग द टॉक. ना सी कोणाक पडलेलें ना रे कालागूटचे. आनी कालागूट लायम लायटान घालपाक सगळे आहा रेडी. बीट चीफ मिनिस्टर, बीट आमचो टुरिझम मिनिस्टर, बीट द MLA, बीट एनीवन. कालागूट म्हणजे ते सगळे घालले. आनी कालागूट म्हळ्यार तुमी सगळे प्रेस झड म्हणून येता हांगासर तुमकां कळोंक जाय. म्हणजे लोकांकूय कळोंक जाय बाबा कितें जाता. चालू आहा न्हू डबल जाल्लेले आहा आनी बिंदास फ्री जाल्लेले आहा सारखे. पयले पळय हे करताले पळय ते लिपोन हे ते करताले पळय न्हू. आतां ओपन खंयची आतां भायली कर्नाटका हो महाराष्ट्रा हो खंयचीच गाडी येयली न्हू 4 व्हिलर व्हडली डायरेक्ट वचून फुडल्यान वचून ते ब्लॉक करतात तांकां आडयतात. डायरेक्ट विचारता लडकी मागताय क्या
डिस्को जाने का मसाज जाने का हे सगळे हे चालूच आहा हांगासर आनी कन्सर्न ऑथॉरिटीजांक कित्याक पडोंक ना पळय तें चालूच आहा हें डबल जाल्लेलें आहा सारकें आनी तांकां सारकें न्हू कोणाचोच भंय ना आनी कित्याक पळय तें पूण तांकां कोणाचोच भंय ना. एरिया खंय आहा थिंगासर वेगवेगळे भाशेनी जे ब्रोकर्स आसता टाउट्स आसता ते वाडत आसता पूण तांकां कंट्रोल करपाक ते सायडीचो पुलीस इन्स्पेक्टर आनी पुलीस स्टेशन हेणी कंट्रोल दवरपाकूच जाय आनी पंचायत तेंचेर दो दवरपाक जाय. वॉर्ड मेंबर लायक मायंडेड पीपल एनजीओज हेंचो दो आसपाक जाय आनी अशें न्हू की तांकां हेले अर्दे वर दवरले आनी सोडले तेंचेर सारकी कारवाई जावपाक जाय. एंड वॉट एक्झॅक्टली दे आर प्रमोटींग आमी पळयल्लें आहा की थोडे जे अशे टाउट्स आहा दे आर प्रमोटींग इलिगल बिझनेस म्हणजे जे बिझनेस लिगली अलाउड ना ते फोटोग्राफ दाखोवन इलिगल बिझनेस प्रमोट करपाचो प्रयत्न करता आनी तेंचेर कारवाई जावपूच जाय. फाटल्या दिसांनी जाल्ली हांवें पीआयक रिक्वेस्ट केला आतां परत तूं तुजी हे स्टार्ट कर म्हणून ड्रायव्ह आनी हांकां हाडून भितर बसय आनी हांकां 24 वरां भितर बसले काय तेंचे कडसून अंडरटेकिंग घेवन डेप्युटी कलेक्टरा कडेन प्रोड्यूस करून तांकां सोडपाची गरज आहा तेन्ना ते अंडर कंट्रोल येता. दिस इज नॉट ओनली इन आवर कोस्टल बेल्ट इट गोज अननोटिस्ड इन अदर कोस्टल बेल्ट ऑल्सो वेदर इट इज मोर्जे आरांबोल केरी वेदर इट इज अंजुना वागातोर शापोरा और एनीवेअर इन द कोस्टल बेल्ट ऑफ द स्टेट ऑफ गोवा. सर हांकां पण नवीन एक कायदो आसपाक जाय तुमकां दिसता. अमेंडमेंट एक्चुअली करपाची गरज आहा आनी चीफ मिनिस्टरा कडेन उलयता हांव एडवोकेट जनरला कडेन उलयता हाव दे कॅन अमेंड द लॉ वेर इफ there is such type of business activity going on and a tout is doing this, when he is arrested, how he can be kept inside minimum for 48 hours and then he can get a bail out. First offence, second offence, third offence जाले काय minimum ताका 15 दीस भितर दवरूंक जाता पळय तशें कायदो म्हाजेस्पान करपाची गरज आहा because they are cheating the tourists. Tourists go with bad memories if they go as per the tout जो ते कितें फोटोग्राफ दाखोवन ते तांकां व्हरत ते जाग्यार जाल्यार ट्युरिस्टांक मारूय पडटा ते जबरदस्ती पयशे काडून घेता तेंचे कडसून अशे केसी खूब जाल्ल्यो आहा. हे बंद जावपाची गरज आहा परमनंटली. वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं देणं मराठीचं.